दिनांक 7/1/2023 रोजी वडनेर दुमाला येथे अयोध्या येथून आलेले मंगल कलशातील अक्षता गावात पालखी सोहळा आयोजित। अयोध्या येथून आलेल्या मंगल कलशातील अक्षता घरोघर वितरित करण्यात आल्या। विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं दमाचे कार्यकर्ते अर्जुन पोरजे, दत्तू पाळदे, संदीप वाणी, अभिषेक पोरजे, गणेश बुटे, सोनू पोरजे, विवेक जाधव, कृहणा वाणी, राहुल बेरड, किरण पोरजे, राजू बुटे, गौरव पोरजे, जयंत सोनवणे, हर्षल पाटील, सूरज पोरजे, महेश सिरसाट, जयेश बोराडे, रामहरी बोराडे, सुयोग बोराडे यांनी या अनोख्या सोहळ्याचं आयोजन केलं। यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे प्रखंड संयोजक विजय सुरेश पुरकर यांनी 22 तारखेच्या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं। यावेळी शहर अध्यक्ष सोनू नागरे आणि श्री संग्राम फडके देखील उपस्थित होते। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से, बहुत खुश है। हा 500 ते 1000 वर्षांचा वनवास 22 तारखेला खऱ्या अर्थानं संपवल्या। असतील ना, जर मूळ काय असेल ना तर ते ग्रामीण भाग आहे। आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचं कळालंय। आपल्याला 22 तारखेला दिवाळी साजरी करायची आहे, पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायची। का दिवाळी साजरी करायची? आपल्या रामाने 14 वर्षाचा वनवास नाही भोगला, आपल्या रामाने हजारो वर्षाचा वनवास भोगला। त्याचं जन्मस्थान असून, त्याचं सर्व काही असून आपला राम 500 वर्ष झोपडीमध्ये राहिला। ह्या सर्व गोष्टींचं जोपर्यंत आपल्या काळजामध्ये आग पेटत नाही ना की आपल्या हिंदू धर्मावर किती मोठा अन्याय झालाय, तोपर्यंत आपल्या दारासमोरच्या पंथीला 22 तारखेला काहीच अर्थ राहणार नाही। जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट कळत नाही की आपला प्रभू श्री रामचंद्र त्याचे जन्मस्थान असून किमान 500 वर्ष झोपडीमध्ये राहिला। एका साईडला औरंगजेब आहे, जे 4 भाऊ आहे, तो 4ही भावांची कत्तल करतो। मोठा भाव दारा सिंधूचं मुंडकं घेतो आणि शहाजहान आपल्या बापाच्या समोर नेतो। आणि एक साईडला प्रभू श्री रामचंद्र आहे, त्यांचे भाऊ वनवासात त्यांच्या सोबत जातात आणि त्यांचा भाऊ भरत त्यांच्या चप्पल घेऊन खडावर घेऊन राज्य करतो अयोध्येवर। ही आपली संस्कृती आहे, ही आपली हिंदूंची संस्कृती आहे। म्हणून राम आणि रामच, जब तक सूरज चांद रहेगा राम ही राम रहेगा, असं खऱ्या अर्थानं आज म्हणावंसं वाटतंय। आणि 22 तारखेला तुम्ही सर्वांनी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करा, आपल्या घरासमोर पंथी जाळा, आपल्या घरामध्ये पूर्णाचा नैवेद्य करा आणि खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामचंद्रांचा हा 500 ते 1000 वर्षांचा वनवास 22 तारखेला खऱ्या अर्थानं संपवल्या। KVR न्यूज साठी वडनेर दुमाला प्रतिनिधी।